गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण जाणून घेणार आहोत कार्मिक नंबर्स. कार्मिक नंबर्स म्हणजे काय? कार्मिक नंबर्स किंवा डेप्थ म्हणजे काय? सो मागच्या जन्मात जर आपण काही गडबड केली असेल, आपल्या हातून काही चूक झाली असेल, तर त्याचा धडा शिकवण्यासाठी ॲज अ लेसन म्हणून आपल्याला हे युनिव्हर्स या जन्मामध्ये सुद्धा त्याच तारखेला जन्माला घालतो. त्याला म्हणतात कार्मिक नंबर्स किंवा कार्मिक डेप्थ. थोडक्यात काय, तर कार्मिक नंबर किंवा कार्मिक डेप्थ हे काय एवढा मोठा इश्यू नाहीये. पण गेल्या जन्मात मे बी तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीने वागले असाल, कोणाला तरी फसवले असाल किंवा मे बी कोणाचं तरी काहीतरी देणं मागे राहिलं असेल, त्याचा धडा शिकवण्यासाठी हा नंबर तुम्हाला पुन्हा दिला जातो या जन्मामध्ये. सो आय डोंट आपल्याला माहीत नसतं, की पास्ट लाईफमध्ये आपण काय केलेलं असतं किंवा त्याच्या आधीच्या लाईफमध्ये आपण काय केलेलं असतं. सो आपली सोल जर्नी सुरू झाल्यापासून जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपण पुन्हा-पुन्हा नवीन-नवीन सोलमध्ये आपलं रूपांतर होत असतं. पण हे रूपांतर होताना प्रत्येक जन्मात तुमचं जे कर्माचं गाठोडं असतं ते तुमच्या बरोबरच असतं आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमची सुटका होत नाही आणि म्हणूनच ॲज पर अवर कर्मा आपल्याला त्याच तारखेला जन्माला यावं लागतं. सो कोणत्या आहेत त्या कार्मिक डेट्स त्या आता आपण जाणून घेऊया. सो त्या कार्मिक डेट्स आहेत 10, 13, 14, 16 आणि 19. जर या तारखांना कुठल्याही महिन्याच्या या तारखांना तुमचा जन्म झाला असेल, तर तुमची डेट ही कार्मिक नंबरचा आहे किंवा कार्मिक डेट आहे असं त्याला आपण म्हणतो. सो थँक यू सो मच आणि आपण पुढे जाणून घेऊया, की या तारखांना जर जन्म झाला असेल, तर त्याच्यावर रेमेडीज काय आहेत? तोपर्यंत थँक यू सो मच.